सातत्याने आमच्या दिव्यांगजनांपर्यंत या व्यवस्था पोचाव्यात. अंध असतील तर त्यांना स्टिकची आवश्यकता पडते, कोणाला हिअरिंग एडची आवश्यकता पडते, कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या सपोर्टची आवश्यकता पडते, कोणाला व्हीलचेअरची आवश्यकता पडते. भारत सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र सरकार सातत्याने या संदर्भात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला कार्य करता येईल हा प्रयत्न आपण करत असतो. अनेक योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरं घेऊन हे सर्व इक्विपमेंट हे आमच्या दिव्यांगजनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि विशेषतः आत्ताच श्री मेहताजी मला सांगत होते की जी लहान मुलं आहेत ज्यांना आपण कॅलिपर दिली, त्या लहान मुलांना कारण त्यांचं वय वाढतं त्यामुळे त्यांचा साईज चेंज होतो, त्यामुळे त्यांना दरवर्षी किंवा 2 वर्षांनी त्या ठिकाणी हे कॅलिपर बदलावे लागतात. माझी महानगरपालिकेला विनंती आहे की या सगळ्या लोकांचा आपण रेकॉर्ड ठेवावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्यांना निमंत्रित करून त्यांचे जे कॅलिपर आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात आपण मेहताजींची देखील मदत घेऊन आणि अशा पद्धतीचं कार्य हे सातत्याने आपण केलं पाहिजे. मी इस्कॉनच्या अन्नामृतचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी श्री प्रशांत उगेमुगे यांच्या मदतीने या शिबिरामध्ये जेवढे लोक आले त्या लोकांकरता भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही व्यवस्था देखील या ठिकाणी झाली. खरं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यानंतर मला कमिशनर साहेब सांगत होते की त्या ठिकाणी जी काही सामुग्री आहे ती कमी पडली, त्यामुळे लगेच ती सामुग्री ही मागवण्यात आली आणि कोणालाही इथनं परत पाठवायचं नाही अशा पद्धतीनं याचं नियोजन करण्यात आलं. यापुढेही कोणाचं काही राहिलं असेल तर ते देखील करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण करू. आपल्याला माहिती आहे की आपल्या शासनाने दिव्यांगजनांकरता जे काही मानधन आहे ते वाढवून 2500 रुपये केलं आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल या तिन्ही बाबतीत आपला हा प्रयत्न आहे की दिव्यांगजनांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. देशामध्ये पहिल्यांदा आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की कोणीही विकलांग नाही तर सगळे दिव्यांग आहेत, डिझेबल कोणी नाही तर स्पेशली एबल सगळे आहेत. आणि अशा पद्धतीनं एक वेगळी ओळख आमच्या दिव्यांगजनांना मोदीजींनी दिली. आज केंद्र सरकारच्या वतीनं इतक्या विविध प्रकारच्या योजना आमच्या दिव्यांगजनांकरता चालवल्या जातात, पण आपला प्रयत्न हा आहे की दिव्यांगता आपल्याला कमी कशी करता येईल त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपले प्रयत्न चाललेले आहेत. विशेषतः आमचे जे कर्णबधिर मुलं आहेत यांना जर त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन कॉक्लिअर इम्प्लांटसारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले तर शेवटी ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही, ते जर ऐकू यायला लागलं तर ते बोलू देखील शकतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत त्याला 6 ते 8 लाख रुपये लागतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन्स आपण मोफत करतो. आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधिर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधिर राहत नाही, ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात. आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे. आत्ताच आपल्या जिल्हा परिषदेच्या CEOनी देखील एक चांगली संकल्पना मांडली की जर या ठिकाणी आपले जे दिव्यांग आहेत त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हे जे काही झोमॅटो असतं, ब्लिंकिट, स्विगी वगैरे, तर त्या आमच्या दिव्यांगांना आवश्यक त्यांच्या जी काही डिझॅबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे डिझाईन केलेल्या गाड्या या त्यांना आपल्याला देता येतील. महानगरपालिका देखील तशा पद्धतीने पुढाकार घेईल आणि अशा प्रकारच्या गाड्या देऊन त्यांना सन्मानाने जगण्याकरता आज 20-25 हजार रुपये त्यांना महिना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं देखील आपल्याला काम करता येईल आणि त्यातनं एक सन्मानजनक अशा प्रकारचं जीवन हे त्यांना देखील मिळेल. आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या हाऊसिंगच्या स्कीम्स असतील किंवा इतरही योजना असतील यामध्ये दिव्यांगांना कशा पद्धतीनं प्राधान्य मिळेल याचा प्रयत्न देखील सातत्याने आपण करत असतो. आणि मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला, खरं म्हणजे हा कार्यक्रम काही केवळ वन ऑफ द प्रोग्राम नाही आहे. सातत्याने 365 दिवस आपल्याला दिव्यांगजनांकरता काम करावं लागेल. कारण अनेक दिव्यांगजन असे आहेत की ज्यांच्यापर्यंत योजना पोचत नाहीत, ज्यांना हे माहिती नसतं, ज्यांचे UDID कार्ड निघत नाहीत. आज आता अनेक लोकांची UDID कार्ड देखील आपण काढली. आता केंद्राच्या आणि राज्याच्या सगळ्या योजना दिव्यांगजनांकरता या UDID कार्डशी लिंक झालेले असल्यामुळे ते कार्ड असलं तरच या योजना या ठिकाणी मिळत असतात. आणि म्हणून माझी तर विनंती आहे की आपण याच्या पुढे सगळ्या झोनमध्ये UDID कार्डचं एक त्या ठिकाणी कॅम्प घेतला पाहिजे आणि आपल्या नागपूर शहरातला, जिल्ह्यातला
एकही दिव्यांग बंधू भगिनी UD ID कार्डशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम हे पुढच्या काळामध्ये आपण करू आणि त्या